तर मित्रांनो आपण आलोय मान तालुक्यातील धुळदेव गावात आणि धुळदेव गावात मित्रांनो 13 एप्रिल 2025 रोजी एक आदत एक बैल बरोबर असं मैदान मित्रांनो पडले आणि ह्या फाटीचा आढावा घेण्यासाठी आलोय मित्रांनो आपण. तर सरपंच कशा निमित्त मैदान आहे? नमस्कार. धुळोबा यात्रेनिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी सालबादप्रमाणे ह्याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं मैदान ठेवलेलं आहे. मैदानाची तारीख 13 एप्रिल 2025 म्हणजे येणाऱ्या संडेलाच मैदान आहे. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं मैदानाची तयारी केलेली आहे. बरं आता मला सांगा काय मैदानाविषयी काय सांगचाल? फाटी किती दिवस झाले तयार झाली? फाटी जवळजवळ 2 दिवस झाला आम्ही तयारी केलेली आहे आणि हे मैदान शासनाच्या नियमाप्रमाणे होणार आहे. सगळं आम्ही ते म्हणजे कागदपत्री सगळं ओके आमचं. आणि हे मैदान 13 तारखेला होणार आहे. प्रथम बक्षीस आमचं 51,000 आहे, द्वितीय बक्षीस 41, तृतीय बक्षीस 31,000, चतुर्थ बक्षीस 21,000 आणि पंचम बक्षीस 15,000, सहावं बक्षीस 11,000 आणि सातवं बक्षीस 7,000. तरी सर्व बैलगाडा प्रेमींनी किंवा सर्व बैलगाडा शौकीनांनी या व मालकांनी या आमच्या मैदानाचा लाभ घ्यावा. आमच्या मैदानाला भरपूर गाड्या कशा येतील आणि सर्वांनी म्हणजे त्याचं सहकार्य करावं सर्वांनी. मला सांगा आता मैदानाचा पल्ला किती आहे? काय मैदानाचा पल्ला 900 फुटाचा पल्ला आहे आणि मधलं अंतर 14 फुटाचं आहे. बरं आता फाटी कशी आहे? कटनाची फाटी आहे का मध्यम साईड आहे का कसं आहे म्हणजे माळाची फाटी? फाटी एकदम उत्तम आणि कठीण साईज म्हणजे कठीण फाटी आहे आणि एकदम उत्तम आहे. बैलाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा थोडक्यात मार लागणार नाही अशी फाटी आहे मित्रांनो. त्यांचं म्हणणं आहे की लय कठीण पण नाही लय भरायची पण नाही, म्हणजे मापात म्हणजे बैलाला पळायजोगी फाटी आहे यांची. तर आता मला सांगा ही जी मैदान आहे किती वर्षापासून आणि यात्रेचं मैदान आहे किती वर्षापासून भरते? आमचं खूप जुन्या म्हणजे पूर्वजांपासून आमच्या चालत आलेलं यात्रेनिमित्त ही बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे. मध्यंतरीच्या काळात निर्बंध आलं होतं बैलगाडी शर्यती, त्यावेळेस थोड्या कालावधीसाठी बंद होतं. त्यानंतर सुरुवातीला चालू झाल्यानंतर आम्हीच पहिल्यांदा प्रांताकडे परमिशन काढून पहिलंच मैदान आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं मैदान आम्ही या ठिकाणी भरवलेलं होतं यात्रेनिमित्त, धुळोबा यात्रेनिमित्त. बघा मित्रांनो त्यांचं म्हणणं काय आहे, ज्यावेळेस निर्बंध आलं त्यानंतर जर बैलगाडी क्षेत्रातलं म्हणजे नशीब बघा, बैलगाडी क्षेत्रातलं पहिलं मैदान ज्या निर्बंध उठल्यानंतर पहिलं मैदानाची परमिशन ह्या तुम्ही काढली होती. ही एक तुमचं नशीब म्हणायला लागेल. हो, आम्ही पहिल्यांदाच मैदान सुरू केलं आणि त्याच्यानंतर आमचं सालाबाद प्रमाणे याही वर्षी मैदान खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैलगाडी शौकीन येणार आहेत. मला सांगा पुढच्या साईडला कुठं अडचण वगैरे काय नाही? या ठिकाणी आपण बघत आहात पूर्णपणे तो पुढचा स्पेस आहे ना पूर्ण मोकळा आहे आणि या ठिकाणी लाईटचं पोल किंवा काय अशी कुठली अडचण म्हणजे बैलांना किंवा गाडीला कुठली इजा होणार नाही, बैलांना कुठली इजा होणार नाही अशा प्रकारचं सुसज्ज आणि सुसंस्कृत मैदान या ठिकाणी तयार केलेलं आहे. हे पूर्ण आणि सगळ्यांना संरक्षण असेल, गाडी मालकांना संरक्षण असेल, सगळ्यांना संरक्षण असेल आणि या ठिकाणी पाण्याची सगळ्याची सोय आम्ही कमिटीने केलेली आहे. या ठिकाणी सर्व जबाबदारी आमची राहील. बॅरिकेड वगैरे आहे का बाजूला? पूर्ण बॅरिकेड ही वगैरे सर्व लावलेत येणार आहे आणि असं चांगलं मैदान आहे. आता मला सांगा लाईव्ह कोणाचा आहे काय? मानदेश प्राईम म्हणून आहे चॅनल, तिथं लाईव्ह होईल. आणि मैदानाची नोंद कधीपासून चालू होणार? मैदानाची नोंद आम्ही ऑनलाईन पण करायचं ठरवलंय. ऑनलाईन उद्यापासून चालू होईल, म्हणजे उद्या 8 तारीख संपर्क दिलेला आहे त्याच्यावरती नोंद होईल. 8 तारखेपासून नोंद होईल ऑनलाईन. मित्रांनो यात्रेचं मैदान आहे यांचं. आता मला सांगा कसं मैदान असणार आहे? यात्रेचं मैदान म्हणल्यानंतर तेवढं तुम्ही काळजी पण घेणार की कसं 2 नंबर कुठली गोष्ट होईल? सगळ्यात पहिल्यांदा आमच्या कमिटीनं, यात्रा कमिटीनं तसंच सर्व कार्यकर्त्यांनी कोणाही अन्याय होणार नाही, कुठलंही 2 नंबर इथं चालणार नाही अशी आम्ही दक्षता घेतलेली. म्हणजे यात्रेचं मैदान आहे कुठलं 2 नंबर चालणार नाही असं म्हणणं आहे. आता झेंडा पंच कोण आहे? हॅलो, माळश्री टिळे म्हणून आहेत झेंडा पंच, यांच्या त्या मार्गदर्शनाखाली होईल. समालोचक संपत वाघमोडे ते समालोचक आहेत. मित्रांनो बघू शकता आपण मैदानाचा म्हणजे फाटीचा व्हिडिओ काढणार आहे, काढलाय मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून टाकू. मला सांगा आता सरपंच आव्हान काय करावं लोकांना? आमचं आव्हान बैलगाडी मालकांना एकच असेल, होता होईल तेवढं सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणे बैलगाड्या यावत अशी आमची इच्छा आहे. म्हणजे मैदानाची शोभा वाढवावी असं यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.
समोर मित्रांनो बघू शकता ही जागा आहे. पुढे कुठं रोग आहे बघू शकता मित्रांनो. ही गाड्या खाली उभ्या राहण्यासाठी जागा आहे. 10 गट सहज बसू शकतात. खाली उभं